पंकजा मुंडे ने बीड़ पालक मंत्री पद को लेकर अपनी स्पष्ट भूमिका रखी है। उन्होंने कहा कि जालना का पालक मंत्री पद मिलने पर उन्हें अच्छा अनुभव मिल रहा है और वह इसे एक अवसर के रूप में देखती है। बीड़ की बेटी होने के नाते अगर बीड़ का पालक मंत्री पद उन्हें मिलता तो बीड़ की सेवा करने का मौका पाकर उन्हें और खुशी होती। मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे, बरेच लोक उत्साहात आहेत। तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल। आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे। उन्होंने अपने 5 साल के कार्यकाल को बीड़ के लिए सबसे ज्यादा विकासशील बताया। साथ ही उन्होंने कहा कि पालक मंत्री पद को लेकर हुए निर्णय से कोई शिकायत किए बिना उन्होंने जालना में भी बेहतर काम करने की पूरी कोशिश करने की बात कही। साथ ही मंत्री धनंजय मुंडे के बयान पर प्रतिक्रिया देने से इनकार करते हुए पंकजा ने कहा कि वो दूसरों के बयानों पर नहीं बल्कि अपनी भूमिका पर बात करती है। बीड़ के लिए अजित पवार के सहयोग पर उन्हें पूरा भरोसा है। याच्यावर तेच उत्तर देऊ शकतील, मी कसं देणार? कोण कोणाला काय म्हणाले याच्यावर मी कधी उत्तर देत नाही। माझ्या भूमिकेबद्दल बोलू शकते।